बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी, नितीश राणेंच्या वक्तव्यावर मुस्लिम समाजात संतापाची लाट। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। मित्रांनो, महाराष्ट्रातील विधायक नितीश राणे यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे। अहमदनगर येथील एका भाषणात त्यांनी मुस्लिम बांधवांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी दिली आहे। या वक्तव्यानंतर मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे। मुस्लिम समुदायाच्या प्रमुख संघटना इंडियन युनियन मुस्लिम लीग शाखा देगलूरच्या वतीने नितीश राणेंच्या या वक्तव्याचा कडक निषेध नोंदवण्यात आला आहे। संघटनेने उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की देशात धार्मिक ध्रुवीकरण वाढवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहेत। मुस्लिम समाजाने नितीश राणेंच्या त्वरित अटकेची मागणी केली आहे। जर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे। या प्रकरणावर आता राज्य सरकार काय भूमिका घेते आणि पुढील कारवाई कशी होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। हे होते आजचे बातमीपत्रक, तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल, त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण तापत आहे। त्याच्यामध्ये आपण पाहू शकता जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न प्रत्येक वेळेस करण्यात येते। आणि अशा संदर्भामध्ये आज या ठिकाणी देगलूर शहरामध्ये मुस्लिम लीग संघटनाच्या वतीने ज्या पद्धतीने नितीश राणे अहमदमध्ये एक वक्तव्य केलं होतं की मुस्लिम समाजाला आम्ही मस्जिदीमध्ये घुसून मारू, अशा पद्धतीने वक्तव्य केल्यामुळे आज आपण पाहू शकता संपूर्ण मुस्लिम समाज या ठिकाणी संतापलेला आणि एकवटलेला आहे। त्यांची तात्काळ या ठिकाणी बंदिस्त करण्यात यावं तसल्या लोकांची आणि त्यांना कारवाई करण्यात यावं, त्याच्यासाठी निवेदन देण्यासाठी देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले होते। त्यांचं भारत देशामध्ये सर्व मिळून सर्व धर्म संभाव एक प्रक्रिया आहे, संविधानाला धरून चला। पण नितीश राणे मला स्वतःला मराठा म्हणतात, पण मला हे शब्द त्यांनी मराठा नाही, त्यांच्या तोंडाने ते दिसण्यात त्यांनी मराठा आहेत म्हणून ना, त्यांचं काही वक्तव्य तसे आहेत। मराठा कुणाला म्हणतात? शिवाजी महाराज जेव्हा गडावर गेले, नवीन गड बांधल्यावर, तेव्हा त्यांनी इथे कृष्णाचं मंदिर बघितल्यावर ते निघले, मस्जिदीच नाही गेली त्यांना। त्यांनी मला मस्जिद कुठं आहे? त्यांनी म्हटले नाही, मस्जिद बांधलं नाही। माझे जे सैनिक आहे, जे माझे विश्वासू आहे, ते मुसलमान आहे। याकरता जोपर्यंत तुम्ही मस्जिद बांधत नाही तोपर्यंत मी येत नाही। गडामधून खाली उतरून गेले। याला म्हणतात मराठा। यशवंतराव चव्हाणला मराठा म्हणतात, शंकरराव चव्हाणला मराठा म्हणतात, विलासराव देशमुखला मराठा म्हणतात, शरद पवारला मराठा म्हणतात। हे जे नितीश राणे आहेत ते मराठा नाहीत। मला तर त्यांच्या तोंडावरून, त्यांच्या शब्दावरून असं वाटतं की ते छक्के आहेत, छक्का मला त्याच्यात मुश्या नाहीत ना दाढी नाही। मराठा समाजाला कलंक आहे, मराठा समाजाला बोलण्याचे लायक त्यांनी नाही। त्यांनी मुसलमान समाजाला मस्जिदमध्ये जाऊन काढून मारतो म्हणून असं शब्द काढलेत, हे किती चुकीचं आहे। सरकार आज 8-10 दिवस झालं आतापर्यंत सरकार काही कारवाई करत नाही। असं वाटतं की इलेक्शन समोर जातीवादी तेढ निर्माण करून लोकांना परेशान करावं आणि जातीवाद भांडणं लावावं, हे असा अर्थ होतो। शिंदे साहेबांनी काही आतापर्यंत ऑब्जेक्शन घेतला नाही ना, फडणवीस साहेबांनी घेतला नाही। ते आम्ही आमच्या पक्षाकडून साहेबांना विनंती करून एक आज घरी आलो की त्यांना पहिले अटक करा, नाहीतर देशामध्ये अशी परिस्थिती राहिली तर काही होऊ शकते। ते काही सांगताना जन आंदोलन करणार आम्ही याच्यानंतर। आज आपण निवेदन दिलात आणि निवेदनाच्या माध्यमातून आपण त्यांना तात्काळ अटक करायची मागणी केलात, परंतु याची दखल न घेण्यात आली तर आपण पुढे काय करणार? पुढे आम्ही जन आंदोलन करणार, रस्ते रोको करणार, मोर्चे काढणार, जो लोकशाही पद्धतीने पुढे कारवाई करू। आम्ही त्यांच्यासारखं काही शब्द बोलून कोणत्या समाजावर नाव ठेवणार नाही। आम्ही लोकशाही मार्गाने पुढे कारवाई करू। आज आपण पाहू शकता या ठिकाणी संविधान बचाव अशा पद्धतीचे कार्य करण्यात येईल असं या ठिकाणी कार्यकर्त्याकडून सांगण्यात आलं होतं। आणि आपण पाहू शकता असं वेळोवेळी वक्तव्य कोण्याही समाजासाठी होऊ नये, याच्यासाठी सुद्धा पायबंदी केली पाहिजे। आज आमच्यासोबत या ठिकाणी सक्षम आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत आणि ते प्रत्येक समाजाला या ठिकाणी पाठिंबा देतात, ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी पुढाकार घेऊन या ठिकाणी उपस्थित राहतात। सर, आपण काय म्हणणार आहोत त्या पद्धतीने असं वक्तव्य झालं?
प्रथमतः ज्या राणेंनी मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करण्याच्या संदर्भात वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते तालुक्याचे अध्यक्ष अख्तर पटेल यांनी मुस्लिम बांधवांसोबत घेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी या विभागाचे उपविभागाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांच्या या मागणीला मानवी हक्क अभियानाचा जाहीर पाठिंबा आहे आणि खऱ्या अर्थानं ते राणे ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षश्रेष्ठींनी त्यांची हकालपट्टी करावं, त्या पक्षांना काळीमा लावण्याचं काम त्यांचे विधेयक करते म्हणून अशांना पाठिंबा घालू नये आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशांमध्ये भारतीय संविधान आहे आणि संविधानानं अभिवचन दिलेले आहे की प्रत्येकाला इथे सन्मानानं जीवन जगण्याचा आणि म्हणून एकीकडं तुम्ही संविधान हातात घेऊन आणि इथल्या नागरिकांची पायमल्ली करत असाल तर ही घटना खूप निंदनीय आहे आणि म्हणून या पुनश्च एक बार या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळांमध्ये आणि जर त्या राणेवर ती कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाच तर ते राणे जबाबदार राहतील एवढंच या ठिकाणी इशारा दिला जाईल. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूर शहरामध्ये संपूर्ण मुस्लिम समाजासोबत दलित समाजसुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देगलूर शहरामध्ये करण्यात आलेली आहे. कॅमेरामन रुमानीसोबत मी साक पटेल, NCN न्यूज TV.